आम्ही दोघींनी ना निर्लज्जपणाची पूर्णपणे हद्द पार केलेली आहे. बिकॉज उद्यापासून आमची मिड सेमची एक्झाम सुरू होणार आहे. वायवा आणि रिटर्न अशा 2 एक्झाम आहेत. पण आम्हाला घंटा त्याचा काही फरक पडत नाही. आम्ही ठरवलं होतं आज खूप सारा अभ्यास करायचा, म्हणून ती माझ्या रूमवर आली होती अभ्यास करायला. पण रूमवरती आल्यावर आमचा वेगळाच प्लॅन ठरला. आमच्या जिभे जेवढे चोचले ना तिला सारखं काही ना काही चटपटीत खाऊ वाटतं. सो आमची इच्छा झाली होती मसाला पुरी खाण्याची. सो आम्ही त्यासाठी गेलो मार्केटला, कारण सगळी सामग्री घेऊन यायची होती. सो आधी बटाटे घेतले, त्यानंतर व्हाईट वाटाणे घेतले आणि इथे ना शेव घेतली, पुऱ्या घेतल्या आणि स्प्राईट प्यायचं होतं सो ते पण घेतलं. आणि फायनली सगळं सामान आम्ही घेतलं होतं. म्हणलं आता चला जाऊ आणि मस्त पैकी ना आपली चमचमीत अशी मसाला पुरी रेडी करू. सगळं सामान डिक्कीमध्ये टाकलं, पण पुऱ्या मात्र हातात घेतल्या कारण फुटायला नको म्हणून. रूम वरती आल्यावरती आम्ही घेतलं रगडा बनवायला. मी बटाटे साळत होते आणि हिला आहे ना मी बटाटे कट करायला दिले होते, पण हिची ऍक्शन एवढी जबरदस्त होती ना आणि एवढे अत्याचार काय त्याच्याने सहन झाले नाही, म्हणून तो ना पळण्याच्या मार्गावरती होता. शॉपिंग वगैरे झाली, त्यानंतर आम्ही वाटाणे आणि बटाटे हे दोन्ही एकत्र शिजायला टाकले, कारण की वेगवेगळे भांडे नाहीये आमच्याकडे. इथे ह्या महाराणी ना चॉकलेट खात होत्या. सो त्यानंतर आम्ही रील शूट केली, कारण की आमचं खूप दिवसांपासून चाललं होतं एक रील बनवायची. सो रील बनवूपर्यंत आमचा रगडा पण शिजला होता. आम्ही त्याला इथं फोडणी देत होतो दोघी जणी मिळून. आणि इथं आमचे मास्टर शेफ म्हणजे सोनाली मॅडम रगड्यासाठी बटाटे आणि वाटाणे मॅश करत होते आणि मी इथं रगड्यासाठी फोडणी तयार करत होते. फायनली अथंग प्रयत्नानंतर आमची मसाला पुरी रेडी झाली. तुम्ही पण लक्षात ठेवा, जर काही ट्राय करायचं असेल ना आधी बेस्ट फ्रेंडला ट्राय करायला लावायचं, तिला चांगली वाटली ना तरच आपण ट्राय करायचं. एवढे सगळे कुठाने करता करता आम्हाला संध्याकाळचे 5 वाजले होते. सो तिचा पण घरी जायचा टाइम झाला आणि दिवसाचा शेवट असा टाटा बाय बाय करून केला.